बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरामध्ये राहणारी एक तरुणी आहे आणि त्या तरुणीच्या पोटामध्ये एक दिवस अचानक मोठ्या प्रमाणात दुखू लागलं। सुरुवातीला तिच्यावर गोळ्या औषधं देऊन पाहिलं की हिचं पोट कशामुळे दुखतंय, काय दुखतंय। आता गोळ्या औषधं देऊन पाहिलं तरी तिचं पोट काही राहत नव्हतं, पोटाला काहीही फरक पडत नव्हता, उलट जास्तच पोट दुखत होतं। मग जास्त पोट नेमकं कशामुळे दुखतंय, काय दुखतंय म्हणून त्या तरुणीचे आईवडील मोठ्या प्रमाणात परेशान झाले आणि परेशान झाल्यानंतर ते तिला थेट अंबाजोगाईच्या सरकारी रुग्णालयामध्ये घेऊन गेले। आता त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या तरुणीची तपासणी केली आणि तपासणी केल्यानंतर त्या तरुणीच्या आणि तिच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण की ती जी तरुणी आहे ती तरुणी गर्भवती असल्याची माहिती डॉक्टरांनी त्या तरुणीच्या आईवडिलांना दिली। आता तरुणी फक्त 20 वर्षीय आहे, तिचं अजून लग्नसुद्धा झालेलं नाही, ती कोणाच्या सुद्धा संपर्कात नाही। मग ती गर्भवती नेमकी कशामुळे झाली, का झाली, तिच्यासोबत नेमकं हे कोणी केलंय असे प्रश्न तिच्या आईवडिलांना पडले। पण मात्र जेव्हा तिच्या आईवडिलांनी त्या तरुणीला विश्वासात घेऊन सगळं काही प्रकरण विचारलं तेव्हा बीड जिल्ह्यामध्ये घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि माजलगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारी एक 20 वर्षीय तरुणी आहे। या 20 वर्षीय तरुणीची ओळख पंचशील नगरमध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय सुनील नावाच्या तरुणाबरोबर झालेली होती। आता ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालेलं होतं, कारण की जो 30 वर्षीय तरुण आहे त्या तरुणानं या तरुणीला गोड गोड बोलून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलेलं होतं आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला सांगितलं होतं की मला तू मोठ्या प्रमाणात आवडतेस, एवढ्या मोठ्या प्रमाणात आवडतेस की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे आणि तुझ्यासोबत लग्न करून सगळं काही व्यवस्थित करायचं आहे असं जेव्हा त्यानं गोड गोड बोलून त्या तरुणीला सांगितलं, ती तरुणी त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात गेली आणि जाळ्यात गेल्यानंतर त्या तरुणानं त्या तरुणीला स्वतःच्या घरी नेलं आणि घरी नेऊन तिच्यासोबत नको ते कृत्य केलं। सुरुवातीला त्या तरुणीनं त्याला विरोध केला, ती काही त्याला करू देत नव्हती, पण मात्र ती तिला म्हणत होता आपण दोघं लग्न करणार आहोत ना, माझं तुझ्यावर प्रेम आहे ना, तू मला एवढ्या मोठ्या प्रमाणात आवडतेस ना, मग त्याला काय होतं असं गोड गोड बोलून त्यानं तिला विश्वासात घेतलं आणि तिच्यासोबत अशाच पद्धतीनं केलं। मग जेव्हा जेव्हा त्याला संधी भेटेल तेव्हा तेव्हा तो त्या तरुणीला विश्वासात घेत होता, खोटं बोलत होता आणि लग्नाचं आश्वासन देऊन वारंवार त्याच पद्धतीनं करत होता। मागच्या काही दिवसांपासून हा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू होता। मग हा प्रकार त्या ठिकाणी सुरू असल्यानंतर एक दिवस त्या तरुणीच्या पोटामध्ये मोठ्या प्रमाणात दुखू लागलं। मग सुरुवातीला वाटतंय की ठीक आहे, पोरीचं पोट दुखत असेल, काही कारण असेल म्हणून तिला काही गोळ्या औषधं उपचार देऊन पाहिले, पण मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही, तिचं पोट काय राहिलं नाही। मग तिच्यावर उपचार करण्यासाठी त्या तरुणीला थेट माजलगाववरून अंबाजोगाईच्या सरकारी रुग्णालयामध्ये नेलं, सरकारी दवाखान्यामध्ये नेलं आणि त्या ठिकाणी तिच्यावर उपचार केले, म्हणजे तपासणी केली। जेव्हा त्या ठिकाणी तिची तपासणी केली तेव्हा ती तरुणी गर्भवती असल्याची समजली आणि सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली। मग तिला विश्वासात घेतल्यानंतर तिनं हे संपूर्ण घडलेलं प्रकरण सांगितलेलं आहे की कसं विश्वासात घेतलं, कसं फसवलं, कसं बळजबरी हे सगळं केलं आणि कसं कसं काय काय घडलं ह्या तरुणीनं आईवडिलांना सांगितलं। आणि मग तरुणीच्या आणि आईवडिलाच्या तक्रारीवरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी तरुणच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल केली आहे आणि तारीख आहे 8 जून 2025ची। 8 जून 2025ला आरोपी विरोधात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करतच आहेत। पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये महिला, मुली, तरुणी यांच्यावर कशा पद्धतीनं अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललंय
हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीमधून प्रकरणामधून समजत असेल. कोणी लग्नाचं आमिष देतं, कोणी पैशाचं आमिष देतं, कोणी नोकरीचं आमिष देतं, अजून कोणी कशाचं आमिष देतं आणि नको ते कृत्य करतं. आता या आमिषाला सुद्धा महिला बळी का पडतात? आधी लग्न कर, मग सगळं कर, आधी पैसे दे किंवा जे काही गोष्टी असतील त्या आधी करून मग हे सगळं केलं किंवा ज्या वेळेस घटना घडली त्याच वेळेस जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये जायला पाहिजे, रीतसर तक्रार दाखल करायला पाहिजे, जेणेकरून असं कुठलीही घटना घडणार नाही. पण मात्र ज्या पद्धतीनं काही जण घाबरून जातात, पोलीस ठाण्यामध्ये जात नाही, मग अशी ही घटना काही दिवसानंतर उघडकीस येते आणि मग त्याचा पश्चाताप होतो, असं सुद्धा काही जणांनी सांगितलेलं आहे. आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो.